In today's constantly spinning world, the pressure which we feel, प्रत्येक एज ग्रुपला जे एक प्रेशर फील होत असतं, इट डेफिनेटली टेक्स टोल ऑन आवर मेंटल हेल्थ. आणि मेंटल हेल्थ हा एक असा सेन्सिटिव्ह आणि क्रुशियल टॉपिक आहे की त्याच्याकडे खूपदा दुर्लक्ष केलं जातं और इट इज नॉट गिवन मच नीडेड इम्पॉर्टन्स. नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहर, हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट. And today I'm going to shed light on a very important and intricate and sensitive topic, mental health and its connection with headache. आता मेंटल हेल्थ आणि हेडेक मध्ये काय कनेक्शन हा प्रश्न सर्वांना पडेल. आता प्रत्येक व्यक्ती ज्याला स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन हे जे फील करतो तो किंवा पॅनिक अटॅक्स हे जे इश्यूज तो फील करतो त्यावेळेस इट कम्स आउट इन फॉर्म ऑफ सम और दी अदर फिजिकल सिम्पटम्स. लाईक बॉडी पेन होतो, कोणाला गॅस्ट्रायटिस होतो. सिमिलरली कॉमनली हे एन्झायटी डिप्रेशन पेशंट्स जे असतात त्यांना हेडेक होऊ शकतो किंवा मायग्रेन होऊ शकतो. आता अदर वे राऊंड पण असतं की ज्यांना हेडेक किंवा मायग्रेन आहे, इफ दे डोंट पे अटेन्शन टू देअर डिसऑर्डर फॉर अ लॉंग टाइम, खूप दिवस, वर्ष, महिने ते सफर करत राहतात, त्याच्यातून मार्ग मिळत नाही किंवा प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही, that time they ultimately end up getting depressed or getting anxiety issues, panic attacks, की नॉर्मल लाईफ मध्ये पण त्यांना वाटत राहतं की माझं आता डोकं दुखेल का, ह्या भीतीखाली ते सरळ जगत राहतात. अँड दॅट कॉजेस मेंटल हेल्थ इम्बॅलन्स. ह्या सगळ्या मेंटल हेल्थ इश्यूजला आपण कोप कसं करू शकतो? देयर आर डिफरंट मेकॅनिझम्स और डिफरंट वेज. First thing is you have to try and cope by yourself. You have to give yourself some me time. स्वतःला एक पीसफुल टाइम देणं, आपल्याला आवडतो तो छंद जोपासणं, आपल्याला हेडेक होत असेल तर ते पेन व्यक्त करणं, मेडिसिन घेणं, ट्रीटमेंट घेणं. नेक्स्ट इज यू हॅव टू ट्राय अँड फाइंड कनेक्शन्स. आपले फ्रेंड्स, फॅमिली यांच्यासोबत आपल्याला जो एक बॉन्डिंग असतो तो फक्त एक जस्ट हॅपी टाइम बॉन्डिंग नसून आपल्याला जे मेंटल हेल्थ इश्यूज होत आहेत, जो मेंटल प्रॉब्लेम होतो आहे, आपली फिजिकल वेलबिंग जशी आपण व्यक्त करतो की माझा हात दुखतो, पाय दुखतो, पोट दुखतं, त्याच प्रकारे मला एन्झायटी वाटते, मला डिप्रेशन वाटतं, मला कशात इच्छा वाटत नाही, हे त्यांच्याशी आपण शेअर करणं गरजेचं आहे. आणि ह्या पॉइंटला मी सगळ्यांना हे आवाहन करेल की हा पॉइंट फक्त ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनीच लक्षात न घेता, जर तुमच्याकडे येऊन कोणी ही गोष्ट व्यक्त करत असेल किंवा ती गोष्ट तुम्हाला सांगत असेल तर प्लीज डोंट जज दॅट पर्सन, डोंट लाफ ऑन दॅट पर्सन. त्याच्याऐवजी त्यांना मदत करा ह्या गोष्टीवर. Help them to come out of all these things. And at the last, please seek proper medical help and support from the doctors and the specialists who deal in the mental health issues. So on this today's World Mental Health Day, मी सगळ्यांना एक आवाहन करेल की let's work together and heal the world from mental health issues. Thank you.